आई ही आपल्या मुलांसाठी कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरं जात असते. नेहमी आपल्या मुलांसाठी ढाल बनून लढते. पण नाशिकमधून एक असं प्रकरण समोर आलंय जिथं एका आईनं आपल्याच मुलांना विकल्याचा भयंकर प्रकार समोर आलाय. तिनं आपल्या 14 पैकी 4 ते 5 मुलींना पैशांसाठी विकल्याचं बोललं जातंय. नेमकं काय घडलंय, प्रकरण एकंदरीत काय आहे, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव परिसरामध्ये बरव्याची वाडी म्हणून छोटंसं गाव आहे. इथं बच्चूबाई हणगोडे नावाची महिला आपल्या पती आणि मुलांसोबत पाल्यामध्ये राहते. तिला जवळपास 14 मुलं. यातच 2 महिन्यांपूर्वीच या महिलेची 14वी प्रसूती झाली. 10 ऑक्टोबरला तिला मुलगा झाला पण त्याचं वजन कमी भरलं. आता प्रत्येक तालुक्यामध्ये आरोग्य विभाग असतं, ज्यात त्या परिसरातील बाळांची संपूर्ण नोंद असते. आरोग्य विभागाचं कामच असतं त्या ठिकाणी जाऊन त्या सरकारी मदत त्या महिलेपर्यंत, त्या बाळापर्यंत पोहोचवणं. यासाठीच आशा सेविका हे काम करत असतात. आता बच्चूबाईंच्या मुलाचं वजन कमी भरल्यानं आरोग्य विभागानं बाळाच्या तपासणीसाठी आशा सेविकेला महिलेच्या घरी पाठवलं होतं. 2 महिन्यांनी आशा सेविका घरी बाळाची तपासणी करण्यासाठी गेल्यानंतर बाळ आमच्याकडे नाहीच असं या महिलेनं म्हटलं. तेव्हाच आशा सेविकेला या महिलेनं आपलं बाळ विकल्याचं समोर आलं. आणि हे एकच नाही, तर या आईनं 14 पैकी 3 ते 4 मुलांना विकल्याचा संशय या आशा सेविकेला आणि संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आला. घरातील हालाकीची परिस्थिती असल्यामुळे पैशांसाठी तिनं आपल्या मुलांना विकल्याचा संशय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आलाय. बच्चीबाई हाडोंगे नावाची एक महिला आहे. तर तिला सकाळी मला असं कळालं की तिने आपले काही मुलं पैशासाठी विक्री केली आणि हे ऐकून मग आम्हाला धक्का बसला आणि त्याची आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर त्या बाईला हे 14वं मूल झालेलं आहे अशी माहिती मिळाली. आणि या बाईला जेव्हा या 14व्या खेपेसाठी जेव्हा ती गरोदर होती तेव्हा ती कुठेही तपाससाठी गेली नव्हती. आम्ही तिला, माझ्या संघाच्या कार्यकर्त्यांनी तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. ती सुदैवाने ती सुखरूप डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी हा 2 महिने झाले. म्हणजे 4 ऑक्टोबरला ती डिलिव्हरी झाली आणि आज 9 डिसेंबरला तिन्ही ते बाळ एका कुठेतरी व्यक्तीला 10,000 रुपयाला विकण्याची माहिती मिळालेली आहे. तेव्हा तिने विकलेले आहे अशी आम्हाला 100% शंका आहे. आणि आजही त्या पोटचा गोळा विकायला लागतो पैशासाठी. हे यासारखं दुर्दैव या स्वतंत्र भारतामध्ये काय असेल? देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने 80 वर्ष होऊन गेले. आजही पैशासाठी या मातेला आपला गोळा विकावा लागतो. यासारखं दुर्दैव नाही. आपण इकडे बघत असतो की मेंढपाळांसाठी काही लोक 5,000साठी आपल्या मुलांना विक्री करतात आणि घरगडी म्हणून ठेवले जातात. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्याच्याही पेक्षा ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. या घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल घेत चौकशीला सुरुवात करण्यात आली. चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. मुलांच्या विक्रीचा संशय असलेल्या महिला आणि तिच्या नवऱ्याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यातही घेतलं. या दोघांसोबत त्यांच्या 11 मुलांनाही ताब्यात घेतलं. यातील 3 मुलांना तिनं विकल्याचा संशय आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरा महिलेच्या घरी जाऊन त्यांची चौकशी केली. मात्र मी मुलांची विक्री केलीच नाही तर नातेवाईकांना दत्तक दिल्याचा खुलासा बच्चूबाई हंगोडे या महिलेनं केलाय. 3 मुलांना मी दत्तक दिल्याची माहिती या महिलेनं पोलिसांना दिली आहे. विक्री करून पैसे घेतले नाही, आमची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मुलं दत्तक दिल्याचं या महिलेनं पोलिसांना सांगितलंय. त्यात तिच्या म्हणण्यानुसार बाळाला कोणतेही औषधोपचार मिळाले नाही. आरोग्य विभागानं गरोदरपणामध्ये कोणतीही आवश्यक काळजी सुद्धा आरोग्य विभागानं घेतली नाही. बाळ झाल्यानंतर मिळणारी मदतही दिली गेली नाही. त्यामुळे बाळाला पोषक असं दूध न देऊ शकल्यानं त्यामुळे ते 1.5 महिन्यांचं बाळ मी माझ्या नातेवाईकांना सांभाळण्यासाठी दत्तक दिल्याचं या महिलेनं सांगितलं. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून 2 तर ठाणे जिल्ह्यातून शहापूरमधून 1 मुलाला आता ताब्यात घेण्यात आले आणि ज्यांच्याकडे मूल देण्यात आलं होतं त्यांनाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आणि जिल्हा व महिला बाल विकास विभागाकडे मुलांना ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी काय माहिती दिली ते देखील पाहूयात. पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली. ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली. कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत. त्यापैकी 1 मयत झालेला आहे. आता 11 मुलं आहेत. त्या 11 पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत. ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे. एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत. आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या गोटी पोलीस स्टेशनला आहेत. चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता,
याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे. त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत. दरम्यान हे प्रकरण समोर येताच या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून समिती देखील गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. मात्र या समितीच्या चौकशीमध्ये आणि पोलीस तपासामध्ये नेमकं काय समोर येते, या महिलेनं खरंच पैशांसाठी मुलांना विकलं होतं का, की तिच्या म्हणण्यानुसार तिने दत्तक दिलं होतं, आणि याच्यामध्ये आरोग्य विभागाची कशा प्रकारे चूक आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.